आणि नक्कीच नक्कीच माझा विश्वास आहे की प्रभू परमेश्वर आज तुम्हाला आणि मला आज सुद्धा चालवणार आहे. तर कालपर्यंत आपण पाहिलं वडिलांची जी जबाबदारी आहे, चर्च एल्डर त्यांची जी जबाबदारी आहे त्याच्याविषयी पाहिलं. आणि आपण हेही पाहिलं की त्यांची जी नेमणूक आहे ती परमेश्वराद्वारे झालेली आहे. आणि खास करून जे त्या मंडळीच्या याजकाची जबाबदारी आहे तशीच आणि त्यासारखीच जबाबदारी वडिलांची सुद्धा आहे, कारण त्यांना सुद्धा मेंढपाळ असं संबोधण्यात आलेलं आहे. आता ही जी नेमणूक आहे आपण पाहिलं की पवित्र देवाकडून नेमणूक आहे. मात्र आज मंडळीला, वडील सोडून, पास्टर सोडून मंडळीला एक महत्वाचा सल्ला इथे आहे. आणि मंडळीची जी आहे ती वडिलाविषयीची प्रवृत्ती कशी असली पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आज असं म्हटलेलं आहे की मंडळीतील सर्व जे बाकीचे लोक आहेत, सभासद आहेत, त्या सर्वांनी काय केलं पाहिजे, पुढाऱ्यांचा मान राखला पाहिजे. कारण हे जे पुढारी आहेत ते देवाकडून मंडळीला आणि त्यांना लाभलेले आहेत. आणि म्हणून पुढाऱ्यांचा मान राखण्यासाठी पौल सुद्धा काय करतोय, प्रतिपादन करतोय. आणि तो विश्वासकांना, त्याच्या मंडळीला उत्तेजन देतोय. आणि तो म्हणतोय की, शब्द बघा किती छान आहेत. तो म्हणतोय, कामासाठी त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. जे पुढारी आहेत, वडील आहेत, सेवक आहेत, पास्टर आहेत, त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. म्हणून तो म्हणतो की जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जातात. आज जे वडील अशा पद्धतीचं कार्य करतात, स्वतः प्रसारामध्ये जास्तीत जास्त भाग घेतात, त्यांना दुप्पट मान सन्मान मंडळीने दिला पाहिजे. कारण का, पुढे पौल म्हणतोय, कारण हे जे अधिकारी आहेत, हे जे पुढारी आहेत, ते देवाने दिलेले आहेत. आणि पुढे पौल म्हणतोय, इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 17 वचनामध्ये वाचलं तर आपल्याला समजेल. आणि दुसरं जे वचन आहे ते पहिले पेत्राचा 5वा अध्याय 5व्या वचनामध्ये वाचलं तर आपल्याला समजेल की आपल्या अधिकाराच्या आज्ञेत राहा व त्याच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे. असं समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात. आणि का आपण मंडळीने आदर सन्मान दिला पाहिजे, कारण मंडळीच्या जीवाबद्दल त्यांना साक्ष द्यायचे आहे. म्हणून ते काय करत असतात, देवाचं जे कार्य आहे, मग उपदेश असेल, मग बाकीच्या गोष्टी असतील, त्यामध्ये ते काय करत असतात, हिरिरीने भाग घेत असतात. आणि म्हणून याजकानंतर किंवा पास्टर नंतर महत्वाचे जे स्थान आहे ते म्हणजे वडिलाच आहे. आणि म्हणून आता आपण पाहिलं की वडिलांना मान सन्मान मंडळीने दिला पाहिजे, कारण का त्याची नेमणूक देवाने केलेली आहे. आता दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. मंडळीमध्ये महत्वाचे दुसरे भाग म्हणजे कोण, तर ते म्हणजे सेवक आणि सेविका. आता सेवक आणि सेविका आपण पाहिलं तर ते पुरुष असू शकतो, महिला असू शकते. कारण का, की त्यांची ही निवड मंडळीच्या द्वारे कोण करत असतो, देव करत असतो. आणि सेवक सेविका या शब्दाला ग्रीक जो शब्द आहे तो डायकोनोस, डायकोनोस हा शब्द आहे. आणि या शब्दाचा अर्थ दास किंवा सहाय्यक असा आहे. मग त्यांचं जे कार्य आहे, सेवक सेविकेचं जे कार्य आहे, काम आहे, जबाबदारी आहे, ते त्यांनी कोणती जबाबदारी मंडळीमध्ये आहे, तर हे आपण पाहणार आहोत. आणि सेवक सेविका जे त्यांचं जे कार्य आहे ते म्हणजे काय, की प्रार्थना, भक्ती व देववचन प्रवचनासाठी प्रेषितांना अडखळ न होता पूर्ण मुभा असावे, म्हणून सेवकांचे पद स्थापण्यात आले आहे. जरी सेवक मंडळीतील लहान सहान गोष्टीकडे लक्ष देतील, तरी त्यांना सुवार्ता प्रसाराच्या कामात क्षमतेने भाग घ्यावाचा आहे. आता ह्याचं जे कार्य आहे, जर समजा सेवक, प्रेषित किंवा याजक जर भाषण करणार आहेत, तर चर्चची सगळी व्यवस्था त्यांनी काय करायचं आहे, केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यामध्ये आला नसला पाहिजे, याचे त्यांनी काय करायचे आहे, खबरदारी घ्यायची आहे. आणि एवढंच केवळ नाही, लहान सहान ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या याजक आणि वडील या सर्वांचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान राखून त्यांनी त्या करायच्या आहेत. कारण का, हे देवाचं सांगणं त्यांच्यासाठी आहे. विशेष करून त्यांनी सुवार्थ कार्यात प्रसारामध्ये क्षमतेनं सहभागी व्हायचं आहे. आणि कारण का, की हे करणं त्यांच्यासाठी सुद्धा देवाचं सांगणं आहे. कारण आपण पाहतोय अवकाळच्या भागामध्ये स्तेफन
आणि बाकीचा एक शिष्य होता तो काय करत होते, ते अगदी पूर्ण क्षमतेने त्यांनी काय केलेलं आहे, सुवार्थ प्रसारामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला होता. पुढे म्हटलेलं आहे की वडिलाप्रमाणेच आता मग सेवक आणि सेविका जे आहे त्यांची निवड कोणत्या आधारावरती करायची आहे, कोणता क्रायटेरिया त्यांच्यासाठी असला पाहिजे. तर इथं पहिले तिमोथेच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 8व्या वचनापासून ते 13व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला समजेल की वडिलाप्रमाणे सेवकांची सुद्धा निवड त्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिक पात्रतेवर करण्याची आहे. सेवक आणि सेविकांची सुद्धा निवड जी आहे ती त्यांचं नैतिक आणि आध्यात्मिक, त्यांची वागणूक, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आध्यात्मिक स्थिती त्यांची काय आहे, धार्मिक जीवन त्यांचं कसं आहे, त्याच्यावरती अवलंबून त्यांची जी निवड आहे ते करायची आहे. आता ह्या सर्व गोष्टी कशासाठी आपण पाहतोय ह्या धड्यामध्ये किंवा ह्या प्रकरणामध्ये 12व्या मंडळीविषयी आपण का शिकतोय, तर त्याचा अजून एक भाग म्हणजे मी मध्यंतरी पण आपण 2 दिवसापूर्वी बोललो असेल तर देव हा जो तुमचा माझा देव आहे तो शिस्तीचा देव आहे आणि मंडळीमध्ये शिस्त असावी म्हणून हे जे पद आहेत ते देवाने काय केलेले आहेत, मंडळीमधून निवडलेले आहेत. कारण का इथं मंडळीची शिस्त खूप महत्वाची आहे, कारण सभासदाला शिस्त लावण्याचा जो अधिकार आहे तो ख्रिस्ताने मंडळीला दिला असून तसे करण्यास शिस्तीची जी तत्व आहेत ती प्रणाली पुरवली आहे. शिस्तीची जी तत्व प्रणाली आहे ते बायबलमधून आपल्याला काय केलेलं आहे, पुरवलेले आहे. आता आपल्यामध्ये शिस्त किंवा मंडळीमध्ये शिस्त का लावली पाहिजे, तर त्याचं कारण म्हणजे आपण पाहतोय की 1 पेत्र 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आपल्याला देव काय संबोधतोय, राजकीय याजकगण आणि पवित्र राष्ट्र असं समजते. आता विचार करूया, राजकीय याजकगण आणि पवित्र राष्ट्र, पवित्र या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. तर जर असे आपण आहोत तर आपल्यामध्ये त्या गोष्टी पाहिजेत आणि म्हणून शिस्त खूप महत्वाची आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आज प्रियानो पुढे म्हटलेलं आहे की या उच्च आणि उदात्त संबोधनाप्रमाणे नाव राखण्यासाठी आवश्यक त्यावेळी ही शिस्त मंडळीने अंमलात आणली पाहिजे, अशा अपेक्षा ख्रिस्ताची आहे, कुणा मनुष्याची नाही. तर ज्या ज्या वेळेस अशा काही गोष्टी घडतील आणि मंडळीच्या नाव मान सन्मानासाठी ही जी गोष्ट आहे ती काय केली पाहिजे, शिस्त लावण्याची त्यांनी ती अंमलात आणली पाहिजे. आणि पुढे हेही म्हटलेलं आहे की चुकणाऱ्या सभासदांनी आपल्या मार्गात सुधारणा घडवून आणण्यासाठी मंडळीने प्रयत्नशील असलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे, जे काही मेंबर चुकत आहेत, सभासद चुकत आहेत, तर त्यांचा बदल, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मंडळीनं प्रयत्नशील असलं पाहिजे. कारण का आपण जर पाहिलं प्रगटीकरणामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये असं म्हणतायत, संत योहान तिथं असं म्हणतोय इपिस्कराच्या मंडळीबद्दल की तिला दुर्जन सहन होत नाहीत म्हणून ख्रिस्त इपिस मंडळीची काय करतोय, प्रशंसा करतोय. दुर्जन म्हणजे देवाच्या वचनाचा धिक्कार करणारे किंवा देवाच्या वचनाप्रमाणे न चालणारे आणि स्पष्ट शब्दामध्ये आज्ञाभंग करणारे लोक जे आहेत ते इपिस्कराच्या मंडळीविषयी लिहिलेलं आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये. तिला दुर्जन सहन होत नाहीत, परंतु अनैतिकपणा आणि पाखंडीमध्ये मते याबद्दल तो परगम आणि थुतुरा मंडळीला धमकावतोय. आणि शिस्तीबद्दल बायबलमध्ये दिलेल्या खालील सल्ल्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता शिस्तीबद्दल खाली काय सल्ले, 1-2 सल्ले दिलेले आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे आणि लक्ष पुरवूया. पहिला सल्ला म्हणजे काय की वैयक्तिक जर कोणी अपराध करत असेल, वैयक्तिक कोणासंगती अपराध झाला असेल, वादविवाद असतील, अजून कोणत्या गोष्टी असतील, बिनसला असेल काही लोकांमध्ये, तर त्याच्याविषयी सल्ला दिलेला आहे. कारण का की ते देवाचे लोक आहेत, पवित्र राष्ट्र असं संबोधतोय देव त्यांना, याजक राज्य असं समजतोय आणि देवाचे निवडलेले लोक असं समजतोय. म्हणून वैयक्तिक अपराध जर कोणाविषयी काय झाले मंडळीमध्ये तर त्यांनी काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे एकाने दुसऱ्याचा जर अपराध केला तर मग त्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला समजेल 18व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, अपराध करणाऱ्याकडे जा व त्याचा अपराध त्याला दाखव आणि त्याचा स्वभाव बदलल्यास व त्याचे मन वळीव आणि बहकलेल्या मेंढराप्रमाणे असा सल्ला ख्रिस्ताने काय केलेला आहे, दिलेला आहे. आज जर एखादा मनुष्य वादविवाद किंवा अजून काय बिनसलेले तर तो बहकलेल्या मेंढराप्रमाणे आहे. आणि मग जर पहा, आपण जो मेंढपाळ आहे त्याच्या कळपातील एखादं जर मेंढरू बहकून बाहेर गेलं तर मेंढपाळ काय करत असतोय, त्या मेंढराला पुन्हा कळपात आणण्याचा प्रयत्न तो करत असतोय आणि ती जबाबदारी पार पाडत असतोय. तसंच आज सेवक, वडील आणि
पास्टर यांनी ते करणं खूप गरजेचं आहे आणि ह्यामध्ये मंडळीचा पण सहभाग असणं खूप गरजेचं आहे. कारण का जर तसं नाही झालं तर मग पुढे म्हटलेलं आहे की पहिल्या वेळेस त्यात यश आले नाही तर दुसऱ्या वेळेस आणखी एका दोघांना आपल्या बरोबर साक्षीसाठी घे आणि जर हाही प्रयत्न निष्फळ ठरला तर ही बाब मंडळी पुढे आणावी. म्हणजे 2-3 संधी देव देतोय बहकलेल्या लोकांसाठी. तर हे पुढाऱ्यांनी जर नाही केलं तर मंडळीने ते मंडळीच्या समोर ती बाब आणायची आहे आणि जर हे करूनही जर नाही झालं तर मग म्हटलेलं आहे त्या अपराधी किंवा दुर्जन मनुष्य जर ख्रिस्ताच्या मंडळीचा सल्ला किंवा अधिकार नाकारतोय तर त्याने मंडळीचा सन्मान तोडावा. म्हणजे मंडळीतील एखाद्या मेंबरला डिस्क्वालिफाईड करायचं जर असेल तर देवाने काय केलेलं ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या पायरीने आपण गेलं पाहिजे. हा झाला वैयक्तिक अपराधाविषयी. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे सार्वजनिक अपराध. आता सार्वजनिक अपराध म्हणजे नेमकं काय तर रोम 6:23 मध्ये आपल्याला माहित आहे की देव म्हणतोय जरी सर्वांनी पाप केलं आहे तर ते सर्वांनी पाप केल्यामुळे ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. तरी पण म्हटलेलं आहे उघडपणे निंदा आणि बंडखोर अपराधामुळे मंडळीवर ठपका येतो तेव्हा अपराधाला ताबडतोब बहिष्कृत करून दखल घेतली पाहिजे. आणि असं होतं बऱ्याचदा की काही मेंबर किंवा काही सभासद काही देवाचे लोक उघड उघड वाईट गोष्टी करत असतात आणि हे जर मंडळीच्या समोर आल्या निदर्शनात आला तर आपण काय केलं पाहिजे त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. कारण का त्या व्यक्तीला त्या सभासदाला जर बहिष्कृत केल्याने 2 फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे काय ते खमीराप्रमाणे कार्य करणारी दुष्टाई नाहीशी होऊन मंडळीचे पावित्र्य अबाधित राहते आणि अपराधाला अपराधापासून मुक्त ठेवण्यास हा उत्तम उपाय ठरतो. कारण का करिंथ येथे मंडळीमध्ये करिंथच्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय संत पौलाने पाहिलेलं आहे त्या मंडळीमध्ये जारकर्म सुरू होतं आणि म्हणून त्याच्यावरती ताबडतोब इलाज जो आहे तो करण्यासाठी पौलानं आग्रह धरलेला होता आणि त्याने म्हटलेलं आहे ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले आहे त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने देह स्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावं. बघा पौल म्हणतोय की त्या माणसाला सैतानाच्या स्वाधीन करावं कारण तो मंडळीमध्ये वाईट गोष्ट करत आहे किंवा अस्थिरता निर्माण करतोय त्याच्या त्या वागण्याद्वारे किंवा बाकीच्या गोष्टींद्वारे. आणि अशा हेतूने की का कोणत्या हेतून करायचं तर आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा जसं खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तर खमीर काढून टाका म्हणतोय कारण तुम्ही बेखमीर. आणि आपण पाहतोय त्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे जो स्वतःला विश्वासक म्हणतो. बघा आता डिस्क्वालिफाईड करण्याचे कोणते हे आहेत तर जो कोणी विश्वासक म्हणतोय स्वतःला त्याचा पुरावा काय डिस्क्वालिफाईड तो झाला पाहिजे व्यक्ती त्याचा पुरावा काय किंवा त्याचं कारण कोणतं असावं तर जो स्वतःला विश्वासक म्हणतो परंतु तो जारकर्मी लोभी आहे मूर्तीपूजक सहाड आहे मद्यपी आहे किंवा वित्त हरण करणार आहे तर अशाची संगत करू नको असं संत पौल पहिले करिंथ 5व्या अध्यायामध्ये लिहितोय. आणि त्याच्या पंक्तीत सुद्धा बसू नकोस आणि त्या दुष्टाला आपल्या मधून घालवून द्या. पौल म्हणतोय यामध्ये की ते दुष्टामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला समजत असतील दिसत असतील तर त्याला काय केलं पाहिजे घालवून द्या. कारण हा सार्वजनिक अपराध आहे कारण एकाच्या द्वारे बाकीचे लोक त्या अपराधी गोष्टीकडे वळतील. मग पुढे आता मंडळीमध्ये अनेक तिसरी गोष्ट घडू शकते आणि बऱ्याचदा मंडळीमध्ये ते घडत आहे आणि ते म्हणजे तिसरी गोष्ट फाटाफूट करणारे काही लोक मंडळीमध्ये आहेत. कारण का ते फाटाफूट करणं म्हणजे त्याचा स्पष्ट अर्थ आहे की देवाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणं देवाचं जे चांगलं काम सुरू आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणं. आणि म्हणून पौल म्हणतोय की बायबलचा बऱ्याचदा लोक काय करतात बायबलचा सल्ला धाब्यावर बसवतात आणि मंडळीमध्ये गोंधळ माजवण्याचा ते प्रयत्न करतात आणि अशापासून म्हटलेलं आहे की आपण दूर राहिलं पाहिजे. कारण का अशापासून जर दूर राहिलं नाही तर त्या काय होईल की खूपच वाईट गोष्टी मंडळीमध्ये घडतील. दूर राहा त्यामुळे त्याच्या वृत्तीबद्दल त्याला लाज वाटेल. आता त्याला का त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे मंडळींनी तर त्याला त्याचं जे कुकर्म आहे त्याची जी वाईट गोष्ट आहे ते रिअलाइज होऊन लक्षात येऊन त्याच्या वाईट गोष्टीबद्दल त्याला काय होईल शरम वाटेल किंवा लाज वाटेल असं म्हटलेलं आहे.
आणि पौल पुढे म्हणतोय दुसरे तेसली 3 अध्याय 6व्या वचनामध्ये आणि 14 आणि 15 वचनामध्ये पौल म्हणतोय की तरी त्याला शत्रू मानू नका. काय पौल म्हणतोय तरी त्याला शत्रू मानू नका. जरी त्याच्याकडून काय या गोष्टी घडल्या असतील तर त्याला बंधू समजून त्याची कान उघडणी करा. त्याची काय करा? कान उघडणी करा. म्हणजे त्याला समजावून सांगा. आणि पुढे म्हटलेलं आहे तट पाडणाऱ्या माणसाला एकदा दोनदा बोध करून न ऐकल्यास त्याला वर्ज करा. म्हणजे डायरेक्ट त्याला आपण डिस्क्वालिफाईड नाही करायचं, तर त्याला कान उघडणी करायची. एकदा नाही दोनदा त्याच्या संगती बोलायचं आणि मग त्याला डिस्क्वालिफाईड करायचं आहे. आणि मग असला माणूस बिघडलेला आहे तो पाप करीत राहतो आणि त्याने स्वतःच स्वतःला दोषी ठरवलेला आहे. म्हणजे काय की जर समजा सांगूनही तो करत नाही, ऐकत नाही, त्याप्रमाणे वागणं किंवा वर्तन त्याच्याकडून होत नाही, तर इथं पाऊल म्हणतोय की तो माणूस कसा आहे, स्वतःला त्याने काय केलेला आहे, स्वतः तो बिघडलेला आहे आणि तो पाप करत आहे. त्यामुळे तो स्वतःच दोषी झालेला आहे. त्याच्या मंडळीमध्ये काहीही मंडळीच्या लोकांचा त्याच्यामध्ये काही संबंध येणार नाही. ही गोष्ट आहे. 4थ्या मुद्द्यामध्ये आपण जाऊया आणि तो म्हणजे अपराध्याची पुनर्स्थापना सुद्धा केली पाहिजे. जर समजा काही काळापूर्वी काही लोकांना डिस्क्वालिफाईड मंडळीतून केलेलं आहे तर त्याची पुनर्स्थापना कशी करता येईल, म्हणजे ख्रिस्ताकडे त्याला कसं पुन्हा जोडता येईल याचाही प्रयत्न मंडळीने केला पाहिजे. कारण का ज्यांना डिस्क्वालिफाईड केलेलं आहे अशांकडे मंडळीच्या सभासदांनी दुर्लक्ष केलं नसलं पाहिजे, करू नये किंवा त्यांना टाळू नये. कारण का नकळत लोकांच्याकडून स्वभावाद्वारे पाप होतात, चुका होतात. कारण मात्र देव म्हणतोय ते तुमचे माझे काय आहेत, भाऊ आणि बहिणी आहेत. पुढे म्हटलेलं आहे उलट पश्चाताप किंवा नवा जन्म याद्वारे त्यांचे ख्रिस्ताशी असलेले नाते जे आहेत ते पुनर्स्थापित करण्याचा त्यांनी काय करावा, प्रयत्न करावा. त्या लोकांसाठी पुन्हा ख्रिस्ता संगती त्यांनी संबंध प्रस्थापित करावा. म्हणून मंडळीने त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी कळकळीच्या पश्चातापाचा पुरावा प्रगट झाल्यावर बहिष्कृत व्यक्तीच्या मंडळीतील सहभाग पुन्हा स्थापित करावा. जर आपल्या लक्षात आलं मंडळीच्या की त्या माणसाने पश्चाताप केलेला आहे, पुन्हा तो देवाकडे येण्याची त्याची इच्छा आहे, तर तो पुरावा आपल्याला जर झाला तर ठीक आहे, तो पुन्हा मंडळीमध्ये येऊ शकतो. कारण का पाप्यांना मंडळीमध्ये पुनर्स्थापित केल्याद्वारे देवाचे सामर्थ्य, गौरव आणि कृपा प्रगट करण्यात येते. जर अशा व्यक्तींना ज्याने पाप आणि वाईट गोष्टी केलेल्या त्याला जर पुन्हा मंडळीमध्ये घेतलं तर देवाची कृपा त्या कृतीच्या द्वारे प्रगट होते. कारण का अंधकारमय राज्यातून प्रकाशमय राज्यात स्थलांतर करून बंदिस्तांना पापमुक्त करण्यास तो फार आतुर आहे. देवाची ही इच्छा आहे. देवाची मंडळी विश्वासातील खुले दालन, देवाची जी मंडळी आहे ती विश्वासातील खुले दालन असून ते ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या यज्ञाचे सामर्थ्य स्त्री पुरुषांच्या जीवनात प्रदर्शित करते. आणि हे मंडळीचं महत्वाचं काम आहे. कारण ख्रिस्ताने जे प्रायश्चित्त केलेलं आहे आणि तो जो यज्ञ केलेला आहे ते यज्ञ जो आहे तो दर्शवला जातो. आणि पुढे म्हटलेलं आहे आज आपल्या मंडळीमध्ये ख्रिस्त आपल्या कुटुंबाचा घटक बनण्यास आम्हा सर्वांना पाचारण करीत आहे. आता ह्या सर्व गोष्टी का आपण केल्या पाहिजे किंवा का करूया, तर ह्या सर्व गोष्टींच्या द्वारे जे आपण 6 दिवसामध्ये शिकल्या त्या सर्व गोष्टींच्या द्वारे आज ख्रिस्त काय करत आहे, त्याच्या कुटुंबामध्ये आपल्याला येण्यासाठी किंवा घटक बनण्यासाठी तो आपल्या सर्वांना पाचन करत आहे. आणि तो म्हणतोय, किती सुंदर वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायामध्ये 20व्या वचनामध्ये, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये संत योहानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोठावित आहे. जर कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. प्रियानो, आज येशू ख्रिस्ताने येशू ख्रिस्ताचं हे पाचारण किंवा हे आव्हान मंडळीसाठी आणि तुमच्या माझ्यासाठी आहे. आणि म्हणून आज आपण देवाचे लेकरं, मंडळी, पुढारी, वेगवेगळे पद आपल्याकडे जे आहेत, आपण सर्वांनी आपले कोणते प्रयत्न केले पाहिजेत, कोणत्या प्रयत्नामध्ये आपण असलं पाहिजे याचा विचार करूया. कारण का प्रियानो, पुन्हा आपण लक्षात घेऊया, आपण ख्रिस्ताची मंडळी आहोत, ख्रिस्ताच्या कुटुंबातील आहोत. आणि ख्रिस्त म्हणजे असा तसा कोणी नाहीये, तर त्याने मंडळीवरती प्रेम करून स्वतःला त्या मंडळीसाठी पूर्णपणे वाहून दिलेला आहे. स्वतःचा प्राण सुद्धा त्याने द्यायला पाठीमागे पुढे पाहिलेलं नाहीये. असा तुमचा माझा जो देव आहे, त्याच्या कुटुंबातील लोक म्हणून आज देव आपल्याला काय करत आहे, या गोष्टी सांगत आहे.
आणि मला वाटतंय खूप सुंदर प्रकारे देवाने गेली 6 दिवस तुम्हाला आणि मला मंडळीच्या ह्या विषयावरती मंडळी कशी असली पाहिजे, कोणत्या प्रकारच्या गोष्टी मंडळीमध्ये असल्या पाहिजेत, हे अगदी सखोलपणे तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच मी विशेष देवाचे आभार मानतो आणि मी देवाकडे प्रार्थना करीन की अशा पद्धतीचे मंडळी, देवाला आवडणारी मंडळी, जसं की वचनामध्ये म्हटलेल्या डाग आणि सुरकुती नसलेली मंडळी तुम्हाला आणि मला बनण्यासाठी विशेष सहाय्य करो. हीच मी त्याच्याकडे प्रार्थना करत आहे. कारण का हे आपण बनलं पाहिजे. कारण आपण ख्रिस्ताचे कोण आहोत? वधू आहोत. देव करो या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला समजण्यासाठी आणि ज्या गोष्टी समजलेल्या आहेत त्या आचरणात आणण्यासाठी, त्याप्रमाणे वागण्याने वर्तण्यासाठी, दुसऱ्यांना समजावून घेऊन दुसऱ्यांच्यासाठी झटण्यासाठी, तुमच्या पास्टरना सहाय्याने मदत करण्यासाठी, हे आज देवबाप काय करो, तुम्हाला आणि मला मदत करो, तुम्हाला आणि मला आस्वादित करो, हीच मी त्याच्याकडे यावेळेस प्रार्थना करत आहे. देवबाप एक मंडळी म्हणून तुम्हाला आणि मला त्याचा विशेष प्रकारचा आशीर्वाद देव, हीच मी त्याच्याकडे प्रार्थना करत आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू सो मच.